हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्तापलट। नितीश कुमारांची भाजपसोबत तिसऱ्यांदा घरवापसी। 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार। इंडिया आघाडीत आलबेल नसल्यानं निर्णय। भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही 2 उपमुख्यमंत्री बनण्याची चिन्ह। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही। जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान। लोकांमध्ये नोंदींवरून संभ्रम असल्याचं संजय राऊतांनीही प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो म्हणून सरकारला इशारा। आमच्या लढ्याला यश। मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। मनोज जरांगेंची भूमिका। भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीची नव्हे तर समता परिषदेची। प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। तर भूमिका कुणाला पटो वा न पटो ओबीसींमध्ये साठी काम करत राहणार असा भुजबळांचा दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही। नारायण राणेंचा सरकारलाच घरचा आहेर। मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। आमचं कुणीही काही बिघडवू शकत नाही। आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे। पंढरपुरातल्या हिंद जनाक्रोश मोर्चात नितेश राणेंचं कायदा हातात घेण्याचं विधान। भाजप नेत्यांची मात्र सारवासारव। नितेश राणेंसारखा टिल्ल्या विश्वगुरू बनायला निघालाय। नितेश राणे म्हणजे भाजपचा भुंकणारा प्राणी। राणेंच्या विधानावर विनायक राऊतांची टीका। मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही। छगन भुजबळांचा नाराजीचा सूर। मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर आज बैठक घेऊन भुजबळ भूमिका ठरवणार। भुजबळांनी अस्वस्थ मनानं मंत्रिमंडळात राहू नये, राजीनामा द्यावा। भुजबळांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना आपल्या भाषेवर प्रेम, मग आपण का लपवतोय? सर्व भाषिक शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी अनिवार्य करा। राज ठाकरेंची सरकारकडे मागणी। 1ली ते 10वी पर्यंत मराठी अनिवार्य केलं तर उच्च शिक्षणही मराठीतून करणार। राज ठाकरेंच्या मागणीनंतर मंत्री दीपक केसरकरांचं उत्तर। नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई। ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं, शेजाऱ्यांनी नाही। नवनीत राणांचं वक्तव्य। तर लोकसभेचं इलेक्शन असल्यानं हिरोईन मटकून राहिली। यशोमती ठाकूर यांचं राणांना उत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।